जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, रात्र दिवस मला त्या भगवंताचं ध्यान आहे. नवे नवे एकदा का त्याचा छंद लागला की भगवंताचं नामचिंतन करायचंय, हा विचार देखील करावा लागत नाही. आपल्या सर्वांगाला सर्व इंद्रियांना ते वळणच पडतं. पडले वळण. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळी मोठे अधिकार संपन्न महात्मे होते रामेश्वर भट्ट. विद्वत्ता अगदी चरणी लोळण घेत होते. अधिकार मोठा होता रामेश्वर भट्टांचा वर. परंतु ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे लाडीला साधू जैसा. काही धार्मिक मंडळी होती, काही तुकोबारायांची निंदा करत. निंदा करणारे आताच आपल्याला भेटतात असं नाही, त्याही काळी होती. चालो मालो म्हणून कालवून विष केला अमृताचा नाश. अमृतामध्ये विष कालवावं आणि त्या संबंध अमृताचा नाश करावा ही वृत्ती त्यांची होती. आणि आता त्यांच्या हातून काही घडे ना, त्या ठिकाणी त्यांनी रामेश्वर भट्टांचे कान भरले. म्हणून कान भरणाऱ्यांपासून सावध राहावं. एखाद्याने आपल्या कानात काही सांगितलं की लगेच त्यावर विश्वास ठेवू नये. भगवंतांनी आपल्याला स्वतंत्र विचार संधी दिलेली आहे, विचार करण्याची कुवत दिलेली आहे. त्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आणि रामेश्वर भट्ट नाडले. वास्तविक कलियुगामध्ये साधूचा अधिकार खूप मोठा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. परंतु सालो मालोने एवढ्या प्रेमाने त्यांचे कान भरले की त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि तुकोबारायांच्या बद्दल एवढा द्वेष अंतःकरणामध्ये निर्माण झाला की तुकोबारायांचं नुसतं नाव जरी कानावर पडलं तरी पायाची आग मस्तकात जायची. एवढ्या द्वेषाने ग्रासले, एवढा मत्सर त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. पुण्याहून देऊ लागले आणि विचारत 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 तुकोबारायांचा घर पुढे, तुकोबारायांचा वाडा पुढे रात काळीच निघाली. आणि एकाने सांगितलं, हे काय समोरचं म्हणले जगद्गुरु तुकोबारायांचंच वाडा आहे. विचारलं. भागीरथी माता अंगणामध्ये खेळत होती. पूर्वीच्या घराला अंगण असायचं, आता फक्त बाल्कनीच राहिली. अंगण हे लोक पावलं. त्या अंगणामध्ये कुठेतरी जाता असायचं. सगळं दळण घरीच व्हायचं, म्हणजे ज्वारीचं, बाजरीचं, गव्हाचं. आता माणसं नाही ते दळत बसलं, त्यामुळे ही दळणं लोक पावली. पूर्वीचा आहार देखील चौकस असायचा, त्यामुळे माणसं निरोगी असायची. असो. आणि अंगणामध्ये भागीरथी माता खेळत होती. विचारलं, तुकाराम महाराजांचं घर हेच का? म्हटले हो हेच. म्हटले कुठे तुकाराम महाराज? म्हटले बाबा प्रातविधीकरिता बाहेर गेलेले आहे. क्रोधाने एवढे ग्रासून गेले होते की त्यांना एक क्षण देखील वाट पाहावी ना. ज्या दिशेकडे तुकोबाराय गेले त्या दिशेकडे रामेश्वर भट्ट गेले. जात असताना थोडं पुढे गेले, त्यांच्या कानावर ध्वनी पडला, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. रामेश्वर भट्टांनी विचार केला, अशा अपवित्र जागेमध्ये कोण भगवंताचं चिंतन करते? तेवढ्यात तुकोबाराय आले. रामेश्वर भट्टांचा अजून पारा चढला. म्हणजे मी जे ऐकलं, जे जाणलं ते काही खोटं नाही. हे नीच कर्म तुम्हीच करू जाणार. अशा अपवित्र जागेमध्ये तुम्ही भगवंताचं नाम घेताय, तुम्हाला हे शोभतं का? म्हणजे तुम्ही थोर आहात. मोठ्यांचं सर्वात मोठं लक्षण की त्यांच्या ठिकाणी नम्रता असते बरं का. म्हणून भगवान परमात्मा त्यांचे अंकित असतात. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता, साताचा अंकित. मोठ्या नम्रतेने हात जोडून म्हटले, तुम्ही थोर आहात.
मला अज्ञानाला काय कळतंय, परंतु काय करू, माझ्या इंद्रियांना हे वळण पडलेलं आहे. सदोदित नित्य कोणतंही कर्म असो, त्या प्रभूचं भजन केल्याशिवाय माझी इंद्रिय राहत नाही. रामेश्वर भट्ट म्हणले ठीक आहे. रामेश्वर भट्टांनी अशी जगद्गुरु तुकोबरांची जीद धरली महाराज. आता घेऊन दाखव ना. तुकोबरांच्या रोम रोमातून भगवंताचं भजन होऊ लागलं. म्हणून ब्रह्मादिक संतांची पायवणी घेतात. हा अधिकार संत महात्म्यांचा. काय वर्णन करावं. काय वाणू आता न पुरे चरणी ठेवीसे असा अधिकार रोम रोमातून भगवंताचा रामेश्वर भट्टांच्या अंगावर काटा निघाला महाराज. आणि त्याच क्षणी तुकोबांच्या चरणांवर घेतलं. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा शांत. तेव्हा कुठे जगद्गुरूंचा अधिकार रामेश्वर भट्टांच्या ध्यानात आला. रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. आणि अशा जगद्गुरु तुकोबांची त्या ठिकाणी सेवा तुम्हाला प्राप्त होणार आहे हे गृहीत मी धरतो बरं का. आतुरता आहे तुमच्या निर्णयाची. विठ्ठल अवस्था अशी पडिले वळण इंद्रिया सकळा. हे केव्हा, जेव्हा आपण जाणो तेव्हा. तुकोबरांनी ते जाणलं. तुका म्हणे नेत्री केली ओळखलं तटस्थ ते ध्यान. जे ध्यान उभं आहे तेच ध्यान तुकोबरांनी आपलं मानलं. सुंदर ते ध्यान उभं कटावरी ठेवून या त्या ध्यानामध्ये सर्व सुख मानलं. तुका म्हणे
जाणण्याचे काही प्रकार एवढ्या सेवेला इतर उशीर झालेला आणि तेवढ्या जर एखादी व्यक्ती कीर्तनाला प्रारंभ करायला सांगते आणि तेवढ्या स्वरामध्ये लावण्याचं कारण इथं जाण्याचं की हा त्याचा भक्त आहे आणि आशांची कधी हे आपण जाणवतो. ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी असतात आणि सेवेने त्यांची सेवा ही गोड झालेली असते, त्यामुळे त्यांच्या सेवेतला गोडवा आपल्याला कसा मिळेल इकडे लक्ष ठेवायचं. जुन्या मंडळींकडून शिकायला खूप प्राप्त होतं. आता जुनी मंडळी ही मोजकी राहिलेली आहे, त्यामुळं ती वेचून शोधून शिकावं लागते. खूपशी अधिकारी वारकरी असे आहेत की एवढ्या गोड चाली गोड भजन करणारे आहेत, त्यांना त्यांचा सहवास प्राप्त करा, त्यांच्याकडून शिका, कारण त्यांनीही त्यांच्या अगोदर कोणाकडून तरी शिकलेला असतो. हा वारसा आपण जतन केला पाहिजे. असो तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, सर्व सुखच त्या भगवंतामध्ये मानलं आणि नित्य त्याचं नामचिंतन केलं. त्या संयोगाने तुकोबरांनी आपला अधिकार निर्माण केला. किती केला? भाग्याने केला ज्ञानेश्वर सर्वांनी आपापले हात वरती करा. ज्यांना हात आहे त्यांनी हात वरती करा. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचे. जोपर्यंत भजन चालू आहे अजिबात हात कोणी खाली करायचे नाही. जर हात आवडले तर हात खाली घ्या, आता नाही आवडले. परंतु खाली हात घेतल्यानंतर देखील टाळी वाजवून जगद्गुरु तुकोबांचं भजनच करायचं. जर एखाद्याचा हात आवडला नाही, वळत जर खाली घेतला, खाली हात आवडला बाबा सांगतो, मोठ्या आनंदाने अंतःकरणातील सर्व संदेह शंका कुशंका बाजूला करा आणि मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबांचं भजन करा. तुकाराम
पातंग जागृती स्वप्नी पाद